दिशा सालियनवर सामूहिक बलात्कार करून हत्या, मृत्यूच्या 5 वर्षांनंतर दिशाच्या वडिलांचा याचिका करत दावा, आदित्य ठाकरेंसह मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप। दिशाच्या वडिलांच्या याचिकेवर बोट ठेवत नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल, तर हे षडयंत्र असल्याचा किशोरी पेडणेकरांचा पलटवार। छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अग्नितांडव, आझाद चौकातील फर्निचरच्या दुकानांना आग, 100 पेक्षा अधिक दुकानं जळून खाक। मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीच्या फहीम खानच्या चिथावणीमुळे हिंसा भडकल्याचा आरोप, व्हिडिओ व्हायरल, अटकेतील आरोपींमध्ये फहीमचाही समावेश। नागपूर हिंसाचारावेळी महिला पोलिसांचा विनयभंग, अंधाराचा फायदा घेत महिला पोलिसांना सावध केल्याचं एफआयआरमध्ये नमूद, तातडीनं चौकशी करण्याचे नीलम गोऱ्हेंचे आदेश। मस्साजोग सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 100 दिवस पूर्ण, कृष्णा आंधळेला पकडण्यात पोलीस अपयशी, 100 दिवसात कराड गँगवर आरोपपत्र आणि धनंजय मुंडेंचा राजीनामा। सुदर्शन घुलेनं संतोष देशमुखांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप, सुरक्षा रक्षकाचा जबाब एबीपी माझाच्या हाती। महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ आज राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना भेटणार, विधान परिषद सभापतींचा पक्षपातीपणा आणि नागपूर हिंसाचारावर दाद मागणार, आज सभागृहात काळ्या फिती लावून कामकाज। कोल्हापूर सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर कोरटकर हायकोर्टात जाण्याच्या तयारीत, तातडीच्या सुनावणीसाठीही प्रयत्नशील। कोकण रेल्वे महामंडळाच्या विलिनीकरणाचा मार्ग मोकळा, निधीच्या तुटवड्याचं संकट सोडवण्यासाठी विलिनीकरण करणार असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। आयपीएलच्या सलामीच्या लढतीत मुंबईचं नेतृत्व सूर्यकुमार यादवकडे, नियमित कर्णधार हार्दिक पंड्या सामन्याला मुकणार, गेल्या मोसमातील स्लो ओव्हर रेटमुळे हार्दिकला झालेली सामनाबंदीची शिक्षा।